मैत्रिणी सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये आणि इथे बसलेले आपले उत्सव मूर्ती त्यांचे तुमचंही स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। तर आज का ये रंगारंग कार्यक्रम जिसका हमें बेसब्री से इंतजार रहता है, तो इस कार्यक्रम में मैं अमिता, मैं शारदा अपना सर्वांचं खूप खूप स्वागत, आप सभी का तहे दिल से स्वागत करते हैं। तर कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदन। आपको कैमरा बंद वाला दिया क्या? आपको दिया क्या प्रोग्राम? अमिता वो मामा है मेरा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणेशाला वंदन करून झालेलं आहे। आता आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने करतोय, तर आम्ही आता ईशस्तवन घेतोय। पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरीगली, जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरीगली, सर्पमाळ मुळे उरी, सर्पमाळ मुळे उरी, चिंता भस्म सर्वांगासी लिंबुनी आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जन्म जन्मांचा भोगी संसारी आनंद भोगी, जन्म जन्मांचा योगी जन्म जन्मांचा योगी, संसारी आनंद भोगी, विरागी की म्हणो योगी, विरागी की म्हणो योगी, शैलसुता संगे गंगा मस्तकी आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। धन्यवाद। आप सभी का कल आज जैसा हो, आपका महल ताज जैसा हो, आपका दिल गुलाब जैसा हो, और आपका आने वाला सभी बर्थडे सेलिब्रेशन आज के बर्थडे सेलिब्रेशन जैसा हो, इन्हीं तमन्नाओं के साथ आप सभी को शुभकामनाएं। जीवेत शरदः शतम्, जीवेत शरदः शतम्। चिन्मय सर आपण यावं तुमच्यासोबत स्थानापन्न। चिन्मय सरांसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्यावाजून स्वागत करूया। अमिता, आज काय तू नवीन काहीतरी घेऊन आली असेल ना? तर नेहमीच असतं काहीतरी थीम असते नवीन नवीन
छोटासा छोटी नहीं थी आशा, मस्ती भरी मन की प्यारी थी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल ने छोटा सा, छोटी नहीं थी आशा. तर बघूया आपण आशाचं जीवन बाळपणापासून ते अखेरपर्यंत आपण आशाला सोबत घेऊन सर्व गाणी घेऊया आणि त्या कोथळीतून कुठली गाणी निघतायत बघूया. कारण हे घेतलं की ते राहिलं, ते घेतलं की हे राहिलं. हो ना. आज आपण आशाची गाणी घ्यायची म्हणजे आज पूर्णपणे मनोरंजनच करायचं आहे. मला वाटते एक म्हणतात ना कोटडी किंवा काय म्हणतात ना एक गुलदस्ता होणार आहे सगळ्यांच्या समोर. मी काय सांगते तुला, स्वर्गीय आशा भोसले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही हा आजचा कार्यक्रम करतो आहे. आणि आशा भोसले गेल्यानंतर अतिशय सुंदर प्रतिक्रिया, खूप छान छान कविता आणि AI वरून त्यांचे व्हिडिओ आले आणि आशा भोसले आपल्याला त्याच्याकडे जास्त कळल्या असं मला वाटतं. आपण शाळेत असताना तुला आठवते का मंगल प्रभातचा कार्यक्रम सकाळी आपण ऐकायचो ते? ऐकायचं हो ना. भूपाळी त्यातली भूपाळी तुला आठवते का? नक्कीच. प्रभाते सूरमती रंगती दश दिशा भूपाळी म्हणती. प्रभाते सूरमती रंगती. ती मला आठवते ते मंगल प्रभात आणि आपण सकाळी उठायचो, शाळेची गडबड आणि शाळेत असतानाची तुला काय आठवण आहे का? तर आहे तर नक्कीच. शाळेमध्ये ते गाणं नाच रे मोरा आंब्याच्या. अगं ते गाणं सगळ्या घरात वाजलेलं आहे आणि सगळ्यांनी मला वाटतं थोडे तरी हात पाय असे हलवलेले आहेत. म्हणजे काय मला तर खूप आवडतं. गाणं नाही म्हणते मग गाणं कोणी म्हणणार आहे? अच्छा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाणी बीज देते काळी, आता तुझी पाणी बीज देते काळी. तुझो पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. वा वा वा. अगं तुला सांगते अमिता, शाळेमध्ये तर हा डान्स मी केलाच होता, पण तुला सांगू मी नाचामध्ये पहिल्यापासूनच जरा ते आहे. मला माहिती आहे. हो. आणि शाळेमध्ये जेव्हा जेव्हा ते गॅदरिंग असायचं ना वर्षाचं गॅदरिंग, तर काही पहिलं माझंच नाव घ्यायचे. शारदा तुला डान्स करायचा आहे ना? म्हणून तुला सवय झालेली आहे. डान्स म्हटलं की थोडंफार माझ्या अंगात आहे ते. थोडंफार नाही, जास्तच आहे. थोडंफार माझ्याकडेच आहे, तुझ्याकडे सवय आहे. 100% आहे. जाऊ दे, शाळा झाली आता मग तुला परीक्षा झाल्या, मे महिन्याची सुट्टी आठवते. हो अगं आठवते म्हणजे काय, परीक्षा झाली की माझे बाबा तर 2 महिने म्हणजे तिकीटच काढायचे लगेच. 2 महिने आम्हाला गावी, आणि ते गावी जाताना ती झुकझुक गाडी मला अजून आठवते. आणि आता सारखे रिसॉर्ट नव्हते तेव्हा. हो इथे गं. गेलो, तिथे गेलो, खूप केलं. आम्ही मामाच्याच गावी जायचो आणि मामाच्या गावी जाताना झुकू 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 लागेल गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी. कळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. जाऊया मामाच्या गावाला जाऊया. अगं ह्या कविता इतक्या डोक्यात बसल्यात ना, ते मामाची बायको सुगरण आणि ती गोडधोड पुरणपोळी, ती मामाची. काय त्या गाण्यामध्ये भाव होते गं. अगदी असं वाटतं की आता सुद्धा मी त्या गावी गेले, मी गाणी त्या गाण्याला जवळपास 70 वर्ष झाली. हो गं. पण अजूनही ती गाणी आपल्या रोमारोमात ठेवली. आणि थांबता अजून एक गाणं आहे. अजून एक गाणं आहे ना, ते पण मला तुझ्याकडे तर काय खजिनाच आहे. नाही. आणि ते गाणं अगदी सोपं गणिमाचं आणि श्रीनिवास कडेचं संगीत आहे. आणि ते गाणं ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी यायचं. पण त्या गाण्याचा शेवट होता ना, तो शेवट अप्रतिम होता. कळलं का तुला गाणं? काय ते गाणं? एका तळ्यात होती पदके पिळे सुरेख, होते रूप वेडे, पिल्लू तळ्यात एक. त्या पिल्लाला कोणी खेळायला घ्यायचं नाही तेव्हा अक्षरशः वाईट ते वाटायचं. गाणं मला चांगलं. पण शेवटी कळलं ते पिल्लू म्हणजे एक राजहंस होता. ते शेवटचं कळलंय ना, जो पाण्यात
अध्यक्ष मोकाशी सर हे तीन मोकाशी सर मोकाशी बसलेच ना. हां तर आपले अध्यक्ष मोकाशी सर हे 3 तारखेला मायदेशी परत आले. अगं ते तिकडे वॉर वगैरे चालू होती त्यामुळे ते अडकले होते तर ते फोन असतात तर खूप म्हणजे सुखरूप परत आले याचा आपल्याला आनंद आहे. सुरुवातच आपली छान झाली. छान आपले अध्यक्ष सुखरूपपणे मायदेशी आले आणि आपल्या लोणात आपल्यासोबत आले. ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण दुसरा कार्यक्रम केला तो पुढे सरांची मुलगी त्याच्याबद्दल तू बोलशील का? राजेंद्र पुढे आणि रवींद्र पुढे आणि वैशाली पुढे यांची कन्या तिला BDS मध्ये डिस्टिंक्शन मिळालं तेजश्री. तिचाही आपण 3 तारखेला छोटेखानी सत्कार समारंभ केला आणि खूप छान वातावरणात तो कार्यक्रम झाला. तो पण आपण कार्यक्रम केला आणि तिसरा कार्यक्रम माहितीये का तुला चैतन्य पंडित आहेत का? चैतन्य पंडित आलेत का? हो बा मला तर मी त्या कार्यक्रमाला नव्हते तो कार्यक्रम पूर्ण पाहिलाय. अप्रतिम कार्यक्रम अप्रतिम म्हणजे 4-5 तास कसे गेले कळलं. गुरुवंदनाची व जिंदादिल जिंदगी प्रत्येकाला स्टेजवर बघून त्यांचा मान सन्मान केला आणि खरोखर त्यांना आपण खूप शुभेच्छा देऊया. असा सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल ते नाही आहेत तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यानंतर अमिता 12 तारखेला आपल्यामधून आपल्या लाडक्या आशाताई हरवल्या त्या अनंतात विलीन झाल्या. त्यांचं सुद्धा आपण इथे संगीताचे सूर हरपले हा कार्यक्रम आपण 12 तारखेला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली त्यांना. तर मी तर त्या दिवशी सुद्धा नव्हते पण खूप त्या दिवशी म्हणजे दुःख झालं म्हणजे आपण वाईट खूपच वाईट वाटलं आपल्याला की आपल्याच घरचं कोणतरी माणूस गेला असं वाटतंय आपल्याला. गेलं असं आपल्याला वाटलं आणि तो पण कार्यक्रम आपण सेलिब्रेट केला आहे. सॉरी नंतर तुला हे भारतीय संघटना शिल्पकार 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली. तर त्या दिवशी पण तूच होती. तर या महिन्यात एप्रिल महिन्यात काही कार्यक्रम नुसता एप्रिल नाही नुसता भारतात नाही तर विदेशातही 14 एप्रिलची 135वी जयंती खूप छानरित्या साजरी केली गेली. तर तो पण कार्यक्रम आपण छान केला. आणि शेवटी म्हणजे काय झालं माहिती आहे का 18 एप्रिलला आपले माजी सदस्य कुलकर्णी यांचं प्रदीर्घ आजारपणानंतर निधन झालं. ही एक खूप म्हणजे दुःखद घटना घडली आहे. तर असे एप्रिल महिन्यातले हे सगळे आपल्याच आपण आनंदाचे कार्यक्रम करतो पण कधीतरी एक दुःखाचं कालबोटही लागतं. जसं गेल्या महिन्यात आपल्या पद्मा कानेरे मॅडम गेले 22 तारखेला तसं या महिन्यात 18 तारखेला आपले कुलकर्णी माजी सदस्य गेले. तर त्यांना पण आपण भावपूर्ण श्रद्धांजली दिली. आणि काल आपल्याकडे व्हॉलीबॉलच्या मॅचेस खेळल्या गेल्या. त्या मॅचेसमध्ये आपले दोनही रामदास होते. रामदास वायगंडकर रामदास डोईफोडे आणि दोघंही फायनलला पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या शुभेच्छा आपण देऊया आजच्या मॅचसाठी. असा हा थोडक्यात कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे. तर त्यातले काही राहिलं असेल तर आम्ही क्षमस्व आठवणी ठेवून केलेला आहे सगळं. तर आपण आता आपल्या वाढदिवसाकडे वळूया. आमचा पहिला वाढदिवस आहे. 1 मिनिट थांब. त्या वाढदिवसापूर्वी आपल्याला आशा भोसलेबद्दल 2 वाक्य बोलायची आहेत. कृपया शांतता ठेवा. खूप सुंदर वाक्य आहे तुम्ही ऐकावीत अशी अपेक्षा आहे. काही सुंदर प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यापैकी जरा शांत बसा. नको बसा प्लीज. ऐका छान कविता आहे. मराठी कळत नसेल मला कल्पना आहे. हिंदी पण घेणार आहे पण थोडं मराठीत त्या प्रतिक्रिया मराठीतच मला बोलाव्या लागणार आहेत. तर कृपया शांतता राखा. भुरळ घालणाऱ्या खळ्या जादुई डोळे खटाळ हास्य सप्तलोकात राज करणारा थिरकता आवाज सगळंच एकत्र सत्व रज तम एकाच व्यक्तिमत्वात अचंबित अलौकिक अविस्मरणीय आदरणीय सर्वांनाच आपली वाटावी अशी आमची ही आशा देऊ. तू तर इथेच आहेस ग आमच्यासोबत. फेसबुकवर व्हॉट्सॲपवर इंस्टावर आणि लहान थोर प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर एखादा दशभुजा देवीसारखी तू आमची देवी आहेस आशा ताईंना विनम्र अभिवादन करून पुढचा कार्यक्रम
घेऊया. आपले पहिले आहेत दत्ता सावंतजी. मितभाषी, शांत स्वभाव, हसरे व्यक्तिमत्व, RSSचे सच्चे कार्य, वनवासी आश्रम अशा बऱ्याच त्यांच्या संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. देश हा देव असे माझा हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे असे आणि ते देशप्रेमी असे दत्ता सावंत यांना मी पुढे येण्याची विनंती करते. उपाध्यक्ष पंकज सरचिटणीस पंकज सर यांना विनंती करते की त्यांनी माहिती द्यावी मुख्य अतिथींची. हॅलो, नमस्कार सर्वांना. संजय दादा आजच्या आपल्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहे. त्यांच्याबद्दल सगळी माहिती मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे कालाकाकाने आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. कालाकाकाचा धन्यवाद. त्यांचं मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेवरती खूप छान प्रभुत्व आहे. कालाकाका धन्यवाद. त्यातलेच काही माहिती आधी त्यांची कौटुंबिक माहिती सांगतो आणि मग आपण त्यांच्या व्यक्तिगत याच्यावरती जाऊया. संजय काका हे आपल्या लोणामध्ये विंग 26 मध्ये राहतात. 2 मुलं, 2 सुना, नातवंड, धर्मपत्नी असा त्याचा छान परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातली सर्व व्यक्ती हे हायली क्वालिफाईड म्हणजे उच्च शिक्षित आहेत. मोठा मुलगा सुद्धा चांगल्या कंपनीत जॉबला आहे. एक मुलगा CA आहे. त्यांची सुनबाई या ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहेत. त्यांची जी मिसेस आहे स्मिता, बरोबर ना, स्मिताताई, या स्मिताताईंना 18 अध्याय तोंडपाठ आहेत. एवढ्या त्या धार्मिक आहेत. त्यांची 2 नातू आणि नातवंड अतिशय हुशार आहेत. प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये ते चांगल्या मार्काने पास होतात. त्याबद्दल आपल्याला नेहमी आपल्या ग्रुपवरती येतं, आपण त्यांचं अभिनंदन करतो. आणि मिसेस ॲडव्होकेट आहेत. तर असे आपले संजय दादा ही त्यांची कौटुंबिक माहिती. आता त्यांच्या व्यक्तिगत भाषेत बोलायचं तर संजय दादा हे उत्कृष्ट गायक आहेत. त्यांचा गळा अतिशय सुंदर आहे. त्यांना भजनांची आवड आहे आणि संगीत हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून भाग घेतात. नेहमी दोघाला येणं, एकदम कमी बोलणं, कमी त्यांचे मी आतापर्यंत कुणाशी चर्चा वाद बघितलेला नाहीये. अशी शांत स्वभावाचे संजय दादा. या संजय दादाबद्दल मला नेहमी असं वाटतं की लग्नामध्ये लग्न लावणारा ब्राह्मण किंवा भटजी आणि संजय दादा यांच्यात एक खूप मोठं साम्य आहे. ते साम्य काय आहे मी प्रयत्न करतो बघा तुम्हाला पटतं का. तर आपण लहानपणापासून बरीच लग्न अटेंड केली. ती लग्न श्रीमंताची असू दे का गरिबाची असू दे, तो ब्राह्मण मुलाकडचा असू दे किंवा मुलीकडचा असू दे, मंगल अष्टका एकाच प्रकारचे असतात. त्यात भेदभाव नाही. बरं, प्रत्येक वेळेला लग्नाला आपण त्या चुकवू नये याची काळजी घेतो. मंगल अष्टका सुरू झाला की आपल्याला अतिशय आनंद वाटतो, मस्त वाटतं, त्या ऐकताना मन प्रसन्न होतं. तसे आपले संजय दादा, आपले ते व्यक्तिगत बर्थडे साजरे होतात. व्यक्ती तिथे येतात, सगळे काही त्याचे हितचिंतक किंवा त्याचे मित्र परिवार काही भाषणं करतात, काही कविता म्हणतात, काही गाणी म्हणतात, वेगवेगळ्या विषयावरती असतं. त्यातनं सगळं झालं की आमचे संजय दादा शांतपणे चालत पुढे येतात. त्यांनी सगळ्यांसाठी चांगल्या 3 गाण्यांमधल्या 3 कळव्यांमधनं एक चांगलं संगीताचं मिश्रण तयार केलंय. मागे बसलेली व्यक्ती त्यांना एकदा त्यांचं हितचिंतन केलं की संजय दादा सुरू होतात. ती पुढची 5 मिनिटं संजय दादाची आपली असतात. त्यात मागची व्यक्ती वयाने लहान आहे किंवा मोठा आहे, बंधूपैकी आहे की भगिनीपैकी आहे, काही फरक पडत नाही. आपली जी सुरू होतात ते 3 गाण्याची मेजवानी देतात आणि तिचे सगळे अतिशय आस्वाद घेतात. जसं मंगल अष्टका परत परत ऐकून सुद्धा ऐकावेसे वाटतात, तसं संजय दादाचं ते 30 कळवी परत ऐकावेसे वाटतात.
कार्यक्रम मात्र आम्ही करायचा. तर आमचं ते ठरलेलं असतं पुढे काय होणार आहे ते. आणि त्यांच्या त्या शब्दाच्या त्या लईमध्ये त्यांच्या त्या जादूमध्ये आता मिरर नाचते की काय असं वाटतं. आतापर्यंत ही गाणी जेव्हा जेव्हा आपण ऐकली तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अमिताभ बच्चन दिसायचा. आता ही गाणी कुठे ऐकली की संजय दादा दिसतात. असं संजय दादा खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. अजून त्यांच्यातला एक गुण म्हणजे ते खूप चांगले मिमिक्री आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्यांनी मागे एकदा गरवारेचा एक कार्यक्रम झाला होता. त्यात त्यांनी दाखलांचा कार्यक्रम सादर केला होता आणि त्यात त्यांना 21,000चं रोख पारितोषिक मिळालं होतं. असे संजय दादा सगळ्यांचे आवडते. आपल्या अशा वेळेमध्ये त्यांना एक मानाचं स्थान आहे. अशा संजय दादांना आपण जेव्हा विनंती केली की याचं प्रमुख पाहुणेपद तुम्ही घ्या तेव्हा त्यांनी लगेच ते स्वीकारलं. मोकाई दादांच्या विनंतीला मान दिला. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मोकाई दादा तुमचेही धन्यवाद. अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पुढची हे करताय. आतापर्यंत तुम्ही परदेशी होते नाही बिजी होते का? ओके ओके ठीक आहे. ओके ओके दादा तुमचं एकदा आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचेही आभार. त्या सर्वांचे आभार. संजय दादाबद्दल बोलण्याची संधी दिली पण तुमचेही धन्यवाद. आणि पुढे काही तुम्ही करावं. धन्यवाद. आपण पण पुढे या. बॅग द्या बॅग. हा चिन्मय सर तुम्ही इथेच थांबा प्लीज. मी अध्यक्ष मोकाशींना विनंती करतो. चिन्मय सरांसाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांनी प्रॉमिस केलेलं आपल्याला ते सर्वतोपरी मदत करणार आहे. RSS असो ते सकाळी तिथे असतात आणि कुठल्याही समाज कार्याला त्यांनी मानून घेतलेलं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मिसेस पण आलेले आहेत. त्यांचं पण मी स्वागत करते. तर त्यांच्यासाठी आम्ही घेणार आहोत. शौक से लीजिए जी इश्क के वाढदिवस आहेत त्यांनी जरा सांगावं. कोणाचे वाढदिवस आहे तर
सुराळकर मला समजले तुमचा पण वाढदिवस आहे, झाला तुमचा 7 तारखेला. चांडक आहेत मला वाटतं, त्यांनी नंतर मी त्यांना आमंत्रित करेन. तर आपल्या वर्षी पहिल्यांदा माईक हातात घेतला आणि माईकला आयुष्यभर देव मानलं. आशाताई सांगतात घरच्या लोकांनी साथ दिली नाही तेवढी माईकने साथ दिली. कुठलंही गाणं असो माईकला नमस्कार केला आणि माईकला सांगितलं माझ्याकडून 100% दे. आणि असं करत आशाताई पुढे चालल्या. पण त्यांचं ते दिवस खूप कष्टाचे होते. आशाताई सांगतात पुरस्कारासाठी किंवा पैशासाठी नाही, पोटासाठी मी गाणं म्हणायला सुरुवात केली. निर्मलाचं आगमन झालेलं आहे नेहमीसारखं. परत देर से आए पर दुरुस्त हो गया, आग बैठी आहे निर्मलाची. तर अशा या आशाताई त्यांनी नंतर अनेक गाणी म्हटली. आणि कधीतरी काय होतं आयुष्यात एक चुकीचा निर्णय घेतो आपण आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे पूर्ण आयुष्य कोणलं गेलं. 16व्या वर्षी एक निर्णय घेतला आशाताईने आणि ज्या घर सोडून गेल्या आईचं, त्या 3 मुलं पदरात घेऊन पुन्हा आईकडे परत आल्या. आणि तो त्यांचा निर्णय, चुकीचा निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. मग काय इथे गाणं शोध, तिथे गाणं शोध. बऱ्याचदा असं व्हायचं की समोरची गायिका नको म्हटलेली गाणी आशाताईंकडे आली. तेव्हा सुरैया, शमशाद बेगम, नूरजहां वगैरे बऱ्याच गायिका होत्या. दिदी तर होतीच स्ट्रॉंग, पण दिदी रागावली होती की हिने असं केलं म्हणून. पण दिदीची छत्रछाया तिला मिळाली. असं म्हणतात की वटवृक्षाच्या छायेत छोटी झाडं वाढत नाही, पण तरीही आशा भोसलेंनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. कारण स्वतः माणुसकी त्यांच्याकडे होते आणि महत्वाकांक्षा होती. आणि दुसरं म्हणजे ती मराठी मुलगी असल्यामुळे तिला ते सगळ्या नूरजहां वगैरे त्या मुसलमान गायिका होत्या. तर त्या म्हणायच्या की ही मराठी मुलगी काय गाणं गाणार, हिला तर हिंदी नीट येत नाही. तर अशा परिस्थितीत आशाताई डगमगल्या नाहीत. त्यांनी हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी खास मास्तर ठेवले होते आणि त्यांनी त्यांचं तो हिंदी गाण्यासाठी त्यांनी तेवढं स्वतःला पूर्ण केलं. हां, डेडिकेशन केलं. म्हणजे वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा ते 2 तास रियाज त्यांनी सोडला नाही. आणि कोणी म्हटलं असतं एक गायक एखादं गाणं झालं की म्हणतात मी खूप मोठा गायक झालो. पण 8 दशक संगीताची सेवा केल्यानंतरही दिवसाला 2 तास त्या रियाज करायच्या, 4 तास झोपायच्या. अशा मेहनतीचं ते फळ होतं. आणि त्यावेळी त्यांची परिस्थिती कशी झाली होती. चैन से हमको कभी आपने जीने ना दिया, जहर पिछावर पीना तो पीने ना दिया, चैन से हमको कभी आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है बस यही एक पल है. असं यही पल तो त्यांनी मनात ठेवला की नाही मला ह्या पलला धरून पुढे गेलं पाहिजे. आणि आशाताई जिद्दीने, महत्वाकांक्षेने, त्यांच्या वागण्यात कधी निराशेचा सूर नव्हता. अशातच त्यांना मोलकरणी ह्या चित्रपटातलं एक सुंदर गाणं मिळालं. आणि ते गाणं त्या दुःखी आईच्या मनातनं, हृदयातनं इतकं सुंदर आलं की ते गाणं अजरामर झालं. देव जरी मज करी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. देव जरी मज, देव जरी मज. तर असे देवाने त्यांच्यावर कृपा पण केली. आणि एवढं देवाला आळूनही 2012 साली आणि 2015 साली त्यांची तरुण मुलगी वर्षा आणि तरुण मुलगा हेमंत. एवढं दुःख पचून पुढे जाणं खायचं काम नव्हतं. आपल्याला ऐकूनच अंगावर शाप येतात. पण आशाताई पुढे चालत राहिले कारण त्यांचं नावच आशा होतं. आशा कभी निराश नाही होती. निराश होती तो मी किसी को दिखाया नाही. आणि त्यातूनच जीवलगा आणि राहिले देव दूर माझं. नंतरही त्यांना खूप चांगली गाणी मिळाली. एक सरस गाणी मिळत गेली. त्यानंतर मराठी पण त्यांची आपल्या हृदयाचा ठाव घेतात. ती पण गाणी म्हटली त्यांनी म्हणणं रुपी
अजूनही खूप छान छान गाणी त्यांना छान गाणीचं मिळाली. हृदयाचं पहिलं गाणं चांदणे शिंपीत झाशी चालता तू चंचले ओंजळी उधळीत मोती ओंजळी उधळीत मोती हासरी तारावले चांदणे शिंपीत झाशी चालता तू चंचले. आणि ही चंचला चांदणे शिंपीत खरोखर चालत राहिली. आणि आता आपण आपल्या नेहा मॅडम आपली चांदणी चंचल सगळ्यांनी. तर ती इतकी प्रत्येक ठिकाणी ती ऍक्टिव्ह असते. तिच्या मिस्टरांनी यावं पुढे. तिचं नाचामध्ये, क्रिकेटमध्ये, सायकलिंगमध्ये, आणखी गाणी गाण्यामध्ये ती सगळीकडे ती एकदम ऍक्टिव्ह आहे. असं तिची व्यक्तिमत्व आहे. तिला मैत्रिणी खूप आहेत. असं हिच्याबद्दल काय काय बोलू. मॅरेथॉनमध्ये टेनिस पण खेळली. मॅरेथॉनमध्ये धावली. मॅरेथॉनमध्ये तिला सर्टिफिकेट्स मिळाले, मेडल मिळालेले आहेत. अशी ही सर्व गुण संपन्न नेहा आपल्यामध्ये आपली लाडकी. अजून सांग ना, तिला नटायला खूप आवडतं. नटायला तर काय ते खूप आवडतं. तिला त्याचं कारण आहे तिने हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस केली, त्यामुळे तिला नटायला फार कमी प्रसंग मिळाले. आता इथे काय एवढ्यामध्ये प्लॅटफॉर्मच मिळालाय नाचायचा, बोलायचा, गाणी म्हणायचा. तरी नेहा आपली अशी सुंदरशी चांदणी शिंपीत जाणारी चंचला आहे. तिच्या बड्डेला माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मला बोलता नाही आलं. आज तुझ्यासाठी मी सगळा माझा भाव समर्पित केलेला आहे. आणि नेहासाठी आम्ही कामिनीसाठी आम्ही लांबणी घेतली होती, तशीच नेहासाठी पण आम्ही लांबणीच घेणार आहोत. फक्त गडबड करू नका, शांतपणे करा. फुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. हाय फुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. हाय चुगली नका सांगू गं, माझ्या म्हाताऱ्याला गं, माझ्या म्हाताऱ्याला. हाय फुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक मला मानतो. माझ्या शेजारी तरुण राहतो, टकमक मला पाहतो. कधी कुणीने जवळ पाहतो, जवळ पाहतो, जवळ पाहतो. कधी नाही मी बोलले ग बाई, त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला. हाय चुकली नका सांगू गं, माझ्या म्हाताऱ्याला गं, माझ्या म्हाताऱ्याला. हाय फुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला गं, जाता साताऱ्याला. कॅमेरा चांगला दिलेला लक्ष ठेवा. आता कॅमेरा जोडून असतात. या बाजूला आहे, या बाजूला. Okay, ready, smile. आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे मित्रवा. कुठे आहेत ते? त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मिस्टर नाईक, ओ मिस्टर नाईक, तुम्ही नेहाच्या बड्डेला फार सुंदर गाणं म्हटलं होतं. तुमचं सर्वांसमोर अभिनंदन पुन्हा एकदा. आजा तुझको पुकारे मेरे गीत म्हटलं होतं. खूप सुंदर म्हटलं होतं गाणं तुम्ही. छान छान. Keep it up. Ready, smile.
पहिली मॅडम आणि मारणी मॅडम बरेच लोक ओळखत नाहीये त्यांनी चष्मा घातल्यामुळे जर चष्मा घालून त्याला सांगा तो मारणी मॅडम नाहीये मागच्या 2-4 दिवस सांगून विचारत होते मला म्हणून सांगितलं सॉरी. वर्सटाईल म्हणतेच काय बरं एका साच्यातली गाणी नाही. जसं आपण भूपाळी बघितलं, बडबड गीतं, बालगीतं बघितली, आता आपण त्यांची लावणी बघितली, बरोबर ना? तसं 1942 साली जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा ब्रिटिशांचा जमाना होता आणि आपले बरेच संघाच्या सभा व्हायच्या स्वातंत्र्यासाठी आणि लता दिदींचे वडील मास्टर दीनानाथ खूप सुंदर संगीत नाट्य गायक असायचे. खरं ते लता दिदी शिकल्या नाही पण त्यांना इतकी ती गाणी माहिती होती की प्रत्येक सभेमध्ये त्या गाणी म्हणायच्या. तर त्यातली 4 गाण्याचं थोडं थोडं मोकळे मी काही नाट्यसंगीत वगैरे म्हटलेलं नाही पण ते सुंदर गाणी होती आणि लोक तेव्हा बेफाम गायची ते गाणी. युवती मना दारुण रुधिर मनी झाले युवती मना दारुण शूरामी वंदिले शूरामी वंदिले परवशता पाश दैवेजाचा गळा लागला परवशता पाश दैवेजाचा गळा लागला आणि दिव्य स्वातंत्र्य दिन असे म्हणजे ती गाणी ऐकली की लोकांचे एवढे आवाज येत त्या गाण्यामध्ये लोक बेभान होऊन नाचायची आणि ते सुद्धा एक कारण होतं की आपल्या मनात स्वातंत्र्याचं बीज पेरलं गेलं की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे आहे ब्रिटिशांकडून. आणि एवढी ती माणसं तेव्हा जिद्दीने कामाला लागली होती. लताताई, आशाताई तुम्हाला विनम्र अभिवादन, हॅट्स ऑफ टू यू. अगं हे ते वर्सटाईल म्हणतात त्याला. ओके हां कळलं. आणि ते दुसरं विराणी तुला माहिती आहेत का त्यांच्या? विराणी ना विराणी त्यांच्या त्यांची विराणी पण आहे. लहानपणी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगूनच गाणं सांगेन. कारण आशाताई 10 वर्षाच्या होत्या आणि हृदयनाथ मंगेशकर जवळपास 5 ते 6 वर्षापर्यंत चालू शकले नाही. तर त्यांना नेहमी कडेवर घेऊन राहावं लागायचं नाही तर आईची मा की गोदी में देते ते. आशाताई 10 वर्षाच्या होत्या, खेळणारं बागडण्याचं वय, पण त्या हृदयनाथला कडेवर घेऊन भर उन्हामध्ये कपड्यांचं ओझं घेऊन धुवायला जायच्या नदीवर आणि तिथून ती छोटीशी मुलगी घरी यायची, परत ते धुणं वाढत घालायची आणि हृदयनाथला त्या गोष्टी सगळ्या त्या गेल्यावर आठवल्या. त्यांनी म्हटलं दीदी किती करतेस ग तू माझ्यासाठी, एक सुंदर गाणं आहे तुला म्हणायचं आहे, थोडंसं कठीण आहे. दीदी म्हणाले तू मला नेहमी कठीणच गाणी देतोस रे. अगं तू त्यासाठीच तर तू आहेस दीदी. म्हणून त्यांनी ते म्हणे जीवलगा आहे तर प्रियकरासाठी मित्रासाठी नाही नाही मी सुद्धा तुझा जीवलगच आहे ना. असं ते गाणं विराणी आहे, अतिशय सुंदर आहे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जीवलगा राहिले रे दूर घर माझे. असं ते सुंदर काळजाचा ठाव घेणारं गाणं होतं जीवलगा राहिले रे दूर घर माझे. दुसरी विराणी पण आहे ना ग अमिता? नाही म्हण ना तू. या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भवती पाठला सदैव करतील आमच्या कुठे जगती. अशी आहे तिची विराणी. खूपच फेमस झाली. सदैवचा सूर अक्षरशः काळजाचा ठाव घेतो आणि खूप सुंदर अशा विराणी अशा त्यांनी गायलेल्या आहेत. तर आपण आता पुढल्या वाढदिवसाकडे वळायचे. अगं ते एक वाढदिवस म्हणजे कसं माहिती, वर्षा पवार यांचा वाढदिवस आता तर आहे 6 एप्रिलला. पण त्यांची आईचं निधन झाल्यामुळे त्यांनी तो वाढदिवस साजरा म्हणजे आल्या नव्हत्या, त्या वाढदिवसाला उपस्थित नव्हत्या. तर आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. पण आता पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊया. आणि गेल्या महिन्यात आपले मुख्य अतिथी चोपडे सर यांना शाल द्यायची राहून गेली होती. तर मी त्यांना विनंती करते की तुम्ही पुढे या
शालार्पण सोहळा आपण करणार आहोत. मोकाशी सरकारमध्ये तुमची शाल राहिलेली आहे. पण आज सूट नाही घातलाय तुम्ही. करून यायला पाहिजे. कमिटीला धन्यवाद. ज्यांना संगीत कलेचं जे संगीत कलेचे उपासक आहेत, सप्तसुरांची साथ त्यांच्या बोटावर आहे. उत्तम तबला वादक, एक चांगले समाजसेवक, नंतर नाटकात काम केलेलं आहे. त्यांना ऍक्टिंगचं प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि एसटीचे कार्ड काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर अशी आणि त्यांना खूप मित्रमंडळी आहेत आणि अशी चांगली व्यक्ती ती म्हणजे आपले श्रीकांत पोद्दार. यांना मी बोलायची विनंती करते. आणि नुसतंच ते नाही, जसं मी वरदान म्हटलं, वरदान का म्हटलं, नाट्य सिने क्षेत्र सगळं आहे आणि आपल्या सगळ्यांचे ते सुंदर फोटोग्राफी करतात, आपल्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेतात. आणि त्यांच्या जन्मदिनी जागतिक आरोग्य दिन होता, तो त्या दिवशी काही त्याचा संबंध आला नाही. तर मी आज हसतमुख व्यक्तिमत्व सगळ्यांना हवेसे वाटणारे, तर त्यांच्यासाठी आम्ही गाणं घेणार आहोत. ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, मैं दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे करा दे जाना, हुआ कसूर कफा मत होना रे. ओ मेरे सोना रे सोना रे सोना, ओ मेरी बाहों से निकल के तू अगर मेरे रास्ते से हट जाएगा तो लहरा के मेरा साया तेरे तन से लिपट जाएगा. तुम छुड़ाओ लाख दामन छोड़ते हैं कब ये अरमान, मेरे साथ रहूंगी रहोगे जहाँ. ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर कफा मत होना रे. ओ मेरे सोना रे सोना रे सोना. तुझ्या गळा माझा गळा, कुंकू मोत्यांच्या माळा. तुझ्या गळा माझा गळा, कुंकू मोत्यांच्या माळा. आणि आवडी कोणाला, आणि आवडी कोणाला, तुझ्या गळा माझा गळा, कुंकू मोत्यांचा माळा. थँक्यू थँक्यू थँक्यू. हाथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार. झलक झलक. उड़े जब जब जुल्फे तेरी, उड़े जब जब जुल्फे तेरी, कवारियों का दिल मचले, कवारियों का दिल मचले जिद मेरी ये. अशी गाणी त्याला दिली आणि आशाताई कधीच मागे न बघण्यासाठी चालू होते. आणि मग त्याला एकापेक्षा एक पुरस्कार मिळत गेले. पुरस्कार तरी किती, महाराष्ट्र शासनाचे 15 पुरस्कार, अनगिनत फिल्मफेअर पुरस्कार. 2000 साली त्यांना दादासाहेब फाळके जो चित्रपट सृष्टीचा सर्वात मोठा पुरस्कार, 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार,
2011 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. तुला माहिती का गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड का निघाला? माहिती नाही, तू सांग सगळ्यांना कळेल. इथे अगं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मॅक्सिमम साऊंड रेकॉर्डिस्ट 12,000 गाणी, बापरे, 12,000 गाणी. 20 पेक्षा जास्त गाण्या आणि 900 चित्रपट. बघा आता हिंदी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, द प्रॉफिट इज नॉट ऑनर्ड इन हिज ओन लँड. पण ओन लँडला ऑनर्ड न होता त्यांनी त्यांची दखल घेतली आणि गिनीज वर्ल्ड जो मानाचा पुरस्कार तो आपल्या आशा दीदीला मिळाला. आशा दीदी Great होत्या आशा दीदी. ग्रेटच होत्या, प्रश्नच नाही. आणि एवढे पुरस्कार मिळाले, शेवटी त्या म्हणाल्या की मला आता बास झाले, इतरांना संधी मिळू दे, त्यांना पुरस्कार मिळाले. असं त्यांनी पुरस्कार घेणं बंद केलं. आशा दीदी आता जसं त्यांना पुरस्कार मिळाला, आशाताईंनी जसे पुरस्कार मिळवले, तसे आपल्याही हास्य परिवारातल्या सदस्यांच्या नातवंडांनी 10वीच्या परीक्षेत खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. तर त्यांचाही आपण इथे उल्लेख करायलाच पाहिजे. आता नुकतीच जी 10वीची परीक्षा झाली त्यामध्ये आपल्या सदस्यांच्या नातवंडांनी खूप सुंदर मार्क मिळवले, अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. आपल्या सुनंदा माळी यांची नात सुनंदा माळी यांची नातीला 96% टाळ्या बसवायला पाहिजे. पहिली आलेली आहे, टॉपर आलेली आहे. नंतर परदेशी परदेशी सरांची नात 95.40%. पण टॉपर आहे. नंतर शंकर बिरादर यांचा नातू हर्षद बिरादर यांना 95% मिळवले. त्यालाही मनपूर्वक अभिनंदन करू आपण. आणि नंतर घोडके मॅडम यांच्या पुष्पा घोडके मॅडम आम्ही त्याच्या विहीनबाई, तर त्यांच्याही दोन्ही नातींना भरघोस यश मिळालेलं आहे. 90 आणि 92% मिळाले. आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या दोन्ही नाती मराठीत टॉपर आल्या, 98 आणि 99% मिळाले. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सर्वच मुलांचं अभिनंदन करूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व मुलांना. आशाताईंनी तर किती गाणी गायली आहेत माहिती आहे. तर त्यांचे ड्युएट्स मस्तपैकी आपण मराठी ड्युएट्स घेऊया. तर अमिता चल हो जाने दे. ना मैं हूँ नाज़नी, ना मैं हूँ माजनी, आपकी ही नजर की दीवानी, मैं प्यार का राही हूँ. तेरी जुल्फ के साए में कुछ देर ठहर जाऊं, तुम एक मुसाफिर हो, कब छोड़ के चल दोगे, ये सोच के घबराऊं, मैं प्यार का राही हूँ. इशारों इशारों में दिल लेने वाले बताए उन्हें तूने सीखा कहाँ से, निगाहों निगाहों में जादू चलाना मेरी जान सीखा है तुमने जहाँ से. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, चाहा दो दिलों में कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. जे मी गाणं म्हणणार आहे दिल और मोहब्बत पिक्चरचं गाणं आहे. अतिशय सुंदर गाणं. कृपया शांतता राखा प्लीज. हाथ आया है, हाथ आया है जब से तेरा हाथ में आ गया है नया रंग जज्बात में. मैं कहाँ हूँ मुझे ये खबर ही नहीं, तेरे कदमों में ही गिर ना जाऊं कहीं. हाथ आया है,
आंखों में यारों का दिल खो जाता है पिया तू अब तो आजा शोला सावन लेके आके बुझा जा तन की ज्वाला ठंडी हो जाए ऐसे गले लगा जा आजा आजा मोनिका ओ माय डार्लिंग आजा आजा मैं हूँ प्यार तेरा वल्ला वल्ला इनकार तेरा आजा 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 आओ ना गले लगाओ ना लगी बुझाओ ना ओ जाने जा तुमने ये अगर लगाई है लगन बुझाओ ना ओ जाने जा रात अकेली है बुझ गए दिए आगे मेरे सास आंखों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए अशी आशाची गाणी खूपच फेमस झाली तरुणाईंना अगदी खूप नाचवलं या गाण्यामध्ये तर आता इथून पुढे आपला पुढचा वाढदिवस आपण घेऊया नसीब कौर त्यांचा 12 आहे पुढचा वाढदिवस प्रदीप चौधरी 8 एप्रिल वय त्यांचं 74 ते वाढदिवसाला शहापूरला त्यांनी त्यांच्या मित्रासोबत वाढदिवस साजरा केला आपण त्यांचे फोटोही पाहिलेले आहेत व्हॉट्सअपवरती त्यांनी फोटो पाहिले खूप एन्जॉय केला सगळ्या मित्रांसोबत त्यांनी प्रदीप सरांच्या मिसेस पण आलेले आहेत मी त्यांना पुढे आमंत्रित करते त्यांचं स्वागत केलं आणि आज आपल्याला जी कॉफी दिलेली आहे ती स्पॉन्सर्ड बाय प्रदीप चौधरी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्रदीप चौधरींसाठी कॉफीसाठी आणि आपल्याला आज फ्रुटी दिलेली आहे ती दत्ता सावंत त्यांच्याकडून आलेली आहे त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आम्ही घेणार आहोत उडे जग जग जुल्फे तेरी उडे जग जग जुल्फे तेरी उड़े जब जब जुल्फे तेरी उड़े जब जब जुल्फे तेरी कवारियों का दिल मचले कवारियों का दिल मचले दिल मेरी ओ जब ऐसे चिकने चेहरे ओ जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे ना नजर तो कैसे ना नजर फिसले दिल मेरी खुद प्यार बरन की आई 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 के बेरियों के पैर पकड़े के बेरियों के पैर पकड़े जिंद मेरी उड़े जब जब जुल्फे तेरी उड़े जब जब जुल्फे तेरी कवारियों का दिल मचले कवारियों का दिल मचले जिंद मेरी थैंक यू धन्यवाद
अवतार वयातील बालक बालिकांचा जो वाढदिवस तुम्ही साजरा करता तो अतिशय उत्कृष्ट होतो. आणि पै मॅडम आणि शारदा मॅडम ह्यांच्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत येते असं मला वाटतं. बघा, तुम्हाला वाढदिवसाच्या लोकांना माझा सस्नेह नमस्कार आणि भरपूर शुभेच्छा. शरणः शतम्. कारण आता या धकाधकीच्या जीवनात असे प्रोग्राम केल्यामुळे माणसाचा उत्साह वाढतो आणि खरोखरच आयुष्य हे वाढतं असं मला वाटतं. बघा, आता सगळ्यांना माझा नमस्कार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद ताई. बरं, टाळ्या उडवते आता आपण पुढचा वाढदिवस घेत आहोत. नसीब कौर त्यांचा 12 एप्रिलला वाढदिवस साजरा केला. वय त्यांचं 69 आहे. त्यांच्या परिवारातले परिवार से सभी लोग के जन्मदिन पर आए थे. उन्होंने बहुत बहुत जन्मदिन एंजॉय किया. वो भी बहुत खुश थे मुझे. तो अमिता, जरा बता उनके बर्थडे के बारे में. मैं तो नहीं थी उस 12 अप्रैल को हमने नसीब कौर का जन्मदिन बड़े धूमधाम से मनाया. उनका पूरा परिवार आया था. उनके पति, उनका बेटा, उनकी बहू, पोता, पोती, आज भी सभी आए हैं. और नसीब जी ने तभी कहा था, मुझे याद है, मुझे सिर्फ प्यार चाहिए. त्यांचा सत्कार उंडेकरी करतील. संजय उंडेकर. नसीब कौर, जैसा कि हमने कहा, उन्होंने बड़ी धूमधाम से बर्थडे मनाया. आज भी उनके परिवार वाले पूरे आए हैं और वो बड़े खुश रहते हैं हास्य परिवार में यहाँ पे. उनके लिए हम लोग आशा भोसले जी का एक बहुत ही प्यारा गाना लेते हैं. झुमका गिरा रे हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा झुमका गिरा हाय हाय. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे. सैया आए चुराए घर में चोरी चोरी. सोनी झुमका में पहना हुआ जापा की छोरी. मैं बोली ना बाबा ना कर चोरा चोरी. नाक बनाया सैया ने कलैया नाही छोड़ी. और कलैया नाही छोड़ी. फिर क्या हुआ? फिर झुमका गिरा रे हम दोनों की तकरार में. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा गिरा हाय हाय हाय. झुमका गिरा रे बरेली के बाजार में. झुमका गिरा रे. करतोय 71 वर्ष आणि PhD आहेत ते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. PhD माणूस आपल्याकडे आहे. त्यांच्या मिसेस आलेल्या आहेत. त्या काही कारणामुळे ते बर्थडेला उपस्थित राहू शकलेले नाहीत. चांगलं व्यक्तिमत्व, क्वालिफाईड फॅमिली, असं सुंदर त्यांचं परिवार आहे. आणि जसं मी सांगितलं, लताजींनी तरुणाई मिल जाए गम. बोलो शुभ शाम. हरे कृष्णा हरे राम हरे मारो दम. दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या. हम सबकी परवाह
श्याम हरे कृष्ण राम हरे कृष्ण हरे राम. धन्यवाद. दुसरा एक तिचा किस्सा सांगायचं म्हटलं की ती आशाताई बोलायची की त्यांना इतकं एक एक दिवशी इतकी रेकॉर्डिंग असायची की 7-7 गाणी ते एका दिवशी गायचे. दुपारी 2ला ते सुरुवात करायची गायला, ते रात्री पहाटे 4 वाजायचे. तर त्या बघत होत्या की एक दिवशी 7 गाणी केल्यानंतर त्यातलं महत्त्वाचं चांगलं गाणं एक जे म्हणजे सगळे फेमस झालेलं गाणं होतं ते म्हणजे मुगडी माझी चालली जाता साताऱ्याला जाता साताऱ्याला, म्हणजे ते तर गाणं बोलून झालेलं आहे. अशी ती म्हणजे इतकं ती लोक कष्ट करायचे, आपल्याला त्यांचं कष्ट दिसत नव्हतं कधी. तेव्हा एडिटिंग नव्हतं ना, आता कसं एक लाईन दुसरी जोडू शकतो. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत जर चुकलं पुन्हा रिटेक व्हायचं असं व्हायचं. त्यांचं कठोर आयुष्य म्हणजे तसं प्रफुल्ल शिरसाट 19 तारखेला 19 एप्रिलला वाढले. त्यांच्या मिसेस आलेल्या आहेत. त्यांची फॅमिली सुद्धा आली. ते गेल्या वर्षी आपल्या परिवारात आले. त्यांनी तेव्हाही प्रतिसाद केला नव्हता. शांत स्वभाव, साहित्याची आवड, कवी मन आहे त्यांचं. कवी मन आहे त्यांचं. बऱ्याच प्रतिक्रिया असतात त्यांच्या सुद्धा कार्यक्रमाच्या. आणि गणपतीला त्यांच्याकडे आपण परिवारातले सगळे जाऊन आले गणपतीला त्यांच्याकडे. त्यांच्यासाठी आम्ही घेतोय मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा दिल कहे दिलदार मिला, हम कहे हमें प्यार मिला, दिल कहे दिलदार मिला, हम कहे हमें प्यार मिला, प्यार मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला. ओ, आस मिली अरमान मिला, जीने का सामान मिला, मिल गया एक सहारा, मांग के साथ तुम्हारा मैंने मांग लिया संसार, मांग के साथ तुम्हारा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियांका प्रफुल्ल शिरसाट. छान कार्यक्रम चालू आहे. तर मला जरा एक उखाणा सादर करायचा आहे आणि तो कवितेरूपी उखाणा आहे. जो आमचा महिलांचा आवडता कार्यक्रम असतो. आम्ही खूप आढेवेळे घेतो पण तो उखाणा घेतोच. आणि तो उखाणा तुम्ही शांतपणे ऐकाल अशी मी अपेक्षा करते. आणि इतकं सुंदर निवेदन चालू आहे पण आपली फार बडबड चालू आहे. मी त्याच्यात आहे थोडीशी, नाही असं नाही, पण जरा तो उखाणा तुम्ही ऐकाल असं मला एक वाटतं. लेक लाडकी आई अंडांची, बहीण मैत्रीण मी तुम्हा सर्वांची, सून जाहले शिरसाटांची, लाभली तुटता मातृत्वाची, अनुश्री बीजचुपे गोड मुलांची, आत्या मावशी सासू मामी, नाती सुंदर सहजीवनाची, हळूच पसरली त्यावर भलई, जावई सुनांसगे नातवंडांची, साठीच्या या सहप्रवासी, साथ मिळे माझ्या विश्वासाची, अहो काय पुसता ती कोणाची, ती तर माझ्या नवरोबाची, तुमच्या माझ्या प्रफुल्लरावांची. मागणे ते आता एक देवसी, कृपा असू ते कुलदेवतेची, करीतच सेवा श्री साईची, वाट चालते मी शतायुषीची, वाट चालते मी शतायुषीची. इथे बक्षीस असतं तर तुम्हाला पहिलं. आपला आता शेवटचाच वाढदिवस राहिलेला आहे निर्मलाचा. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की आशाताईंची आपण वाट उलगडून दाखवली. त्या मानुलीला अन्न शिजवायची म्हणजे अन्नपूर्णा होत्या त्या, आणि अन्न
आनंद म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना त्या स्वतः जेवण करून वाढायच्या आणि त्यातून त्यांची आवड निर्माण झाली आणि त्यांच्या मुलाने मग त्यांना आशाज म्हणून त्यांची 17 रेस्टॉरंट्स आहेत दुबईमध्ये वगैरे आणि खूप सुंदर त्या बनवतात. त्यांची पेशावर दाळ, मटण बिर्याणी आणि पालक चाट खूप फेमस आहे. तर अशा आशाताई 90व्या वर्षी सुद्धा दुबईमध्ये जाऊन लाईव्ह कॉन्सर्ट करणं सोपं काम नाही आहे. एवढे सगळं त्यांनी जाऊन तिथे केलं. स्टेजवर त्या नाचतात, गातात. आशाताईकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे आणि ह्या आशाताई त्यांना घेऊन आम्ही आजचा हा कार्यक्रम केलेला आहे. तर त्याच्यासाठी आता आपण शेवटी निर्मलाला घेऊन करणार आहोत. शेवटचा तिचा बड्डे आहे आणि निर्मला आपली एवढी चंचल आहे. बघा तेव्हा धावतच असते, कधी शांत नसते. क्रिकेटमध्ये नंबर 1, तिला गरबामध्ये चांगले बक्षिसं मिळालेली आहेत. तिचा तो थाळीचा डान्स तर अगदी फेमस आहे. मी तिच्याबरोबर केलेला आहे तो डान्स आणि प्रत्येक वेळेला आमची जोडी छान जमते थाळीच्या डान्समध्ये. तर अशी निर्मला आपली चंचल हां, तिच्या भरपूर मैत्रिणी आहेत. आता बघायलाच मी केवढ्या मैत्रिणी असतात. सगळ्यांबरोबर ती चांगली असते. मुलगा प्रत्येक वेळी तिच्यासोबत असतो आणि क्रिकेटमध्ये त्याला फार कौतुक आहे. क्रिकेटमध्ये तर मुलगा तिच्याबरोबर चांगला असतो. मम्मी ऐसा केलं, मम्मी वैसा केलं, मम्मी हे करो, हो करो, चालू असतं त्याचं आपलं. सोबत आपल्यालाही तो एवढंच प्रेम आणि हो, आम्हालाही तो मलाही सांगत असतो की हा या पैसा म्हणजे हा पैसे म्हणजे चांगल्या मुली आहेत. अतिशय चांगले. तिच्यासाठी आम्ही ऐसा डाला, गजरे
सगळ्यांची आहेत, पाचही वडिलांची आहेत. धन्यवाद. थँक्यू. चिंतामणी आखाडे यांना पुढे बोलवते. त्यांनी कृपया पुढे यावं. स्टार्ट. पहिलं तर खूप खूप धन्यवाद उपाशी सर, मला इथे आपण केलं तुम्ही. माझी ॲक्च्युली 5 महिने झाले इकडे मी जॉईन करून, पण मला आमंत्रण ॲक्च्युली जानेवारी महिन्यात झालेलं आणि मी थोडे 4-5 महिने बिझी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्याच्यामुळे मी सुरू पहिले तर ह्या 4-5 महिन्यात खूप सारे कमिटी मेंबर्सशी मी कॉन्टॅक्टमध्ये आला आणि खूप सारे इश्यूज त्यांनी आमच्याकडे रेज केले आणि आम्ही ते सक्सेसफुली जेवढं होईपर्यंत ते रिझॉल्व्ह केले. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभून काही गोष्टी अजून आपल्याला करायच्या आहेत आणि ते आपण इन प्रोसेस पण ठेवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. सर्व वाढदिवस असलेले वरिष्ठ आपले खूप शुभेच्छा मुलातर्फे आमच्यातर्फे. खूप आरोग्य लाभो तुम्हाला आणि हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. छान दिसतंय. आपण इथे हास्य क्लब करता आलेलो आहोत सगळे. तर मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि आपण कायम हसत राहायचंय. आय एम हेल्दी, आय वॉज हेल्दी अँड आय विल बी हेल्दी. हे आपलं तत्व आहे आणि हास्य क्लब तर्फे आपण असे ट्रिपचे नंतर सर्व कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम आपण करणार आहोत आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, फक्त एकच गाणं मी म्हणणार आहे. त्याच्याशिवाय पुढचा होणार. बुजुर्गों ने फरमाया कि पैरों पे अपने खड़े हो के दिखलाओ, फिर हर तराना तुम्हारा, फसाना तुम्हारा है. करो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिलानी है तान. देना दांतों तले उंगलियां लिया लिया यहाँ देखकर अपनी के पकड़ के पकड़ बांधी मीरा और हम नाचे बिन घुंघरू के पकड़ बांधी मीरा रानी कहीं के फिर तो ऐसा लगे कमाल, सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटी राजकुमारी नक्कल करतो. हम राजा थे, राजा है, राजा ही रहेंगे. बेटे अपने इरादे इतने बुलंद रखो, खुद खुदा तुम्हें पूछे बोल तेरी रजा क्या है. थँक्यू. मी आले तेव्हापासून त्यांना सांगते. तर मी आपले चांदक आहेत त्यांना जरा पुढे बोलवते. त्यांचा बर्थडे आहे आज. चांदक आहेत का? गुलाब चांदक या ना. रोडातर्फे तुमचा सत्कार करणार आहे. आपको जन्मदिन मुबारक हो. ढेर सारी शुभकामनाएं. सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु सुदिनम जन्मदिनम. यशस्वी भवतु सर्वत्र सर्वदा. जीवेत शरदा शतम, जीवेत शरदा शतम. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
नमस्कार. मी सर्व महामानव यांना वंदन करून सुरुवात करत आहे. प्रथम मी सगळ्यांची माफी मागतो, कारण फेब्रुवारी मार्च या कॉमन बर्थडेला मी इथं उपस्थितच नव्हतो. पण या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इतके सुंदर कार्यक्रम झालेले होते. एक आपल्या होळीचा कार्यक्रम झाला, धुलीवंदन, रंगपंचमी, नंतर गुढीपाडव्याची रॅली काढली, नंतर महिला दिन साजरा केला, नंतर स्वामींचा प्रगट दिन साजरा केला, त्यानंतर आपले पंडित यांच्या कार्यक्रमामध्ये आपले 20 सदस्यांनी गाणी बोललेली आहेत. या सर्व कार्यक्रमामध्ये हास्य परिवाराचा मोठा वाटा आहे. या स्वामी समर्थांच्या कार्यक्रमामध्ये हास्य परिवाराच्या सर्व सदस्यांनी इतका मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद बोलतो. सगळ्यांनी आपले हात वर करा आणि आपली पाठ आपण थोपटून घ्या. सगळ्यांनी थोपटून घ्या, कारण चांगलं काम केल्याबद्दल, सगळ्यांनी चांगलं काम केल्याबद्दल धन्यवाद. आणि स्वामींचा कार्यक्रम तर आपण गेल्या वर्षी तुम्ही चांगला कार्यक्रम केला, ह्याही वर्षी चांगला कार्यक्रम केलेला आहे. वेळ फार कमी आहे, कारण आपण त्यांचा 12 तास स्लॉट बुकिंग आहे, 11 वाजता ती लोक येणार, मेसेज आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे घोषित करतो. धन्यवाद. केक कापायचा आहे. अरे सॉरी, केक कापायचा राहिलेला आहे, तर सगळे बर्थडे बॉय आपण केक कापायला या. माणूस आपला नवीन आलेला आहे, पण फोटोग्राफी करण्या माणसामध्ये एका टायर धरून झाल्या पाहिजे. आणि मी चिन्मय सरांना एक विनंती करतो. चिन्मय सर, मागे 2-3 महिन्यापूर्वी मीटिंग झाली होती भूपेंद्र सरांबरोबर. तर ज्याचा बर्थडे आहे त्याला आपण काहीतरी गिफ्टच्या मार्फत अशी काहीतरी वस्तू देणार होतं असं ठरलं होतं, परंतु अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्याला प्रयत्न करणे, त्याच्या लोडाचा तुमचा आपला लोगो असावा की जेणेकरून तुमची ऍडव्हर्टाईज झाली पाहिजे का, आणि आम्हालाही समाधान मिळतं की लोडाकडनं आपल्याला एक गिफ्ट मिळालेली आहे. तर ह्याचा आपण जरूर प्रयत्न करावा. कारण 2-3 महिन्यापूर्वी मीटिंग झाली, त्याला भूपेंद्रने सांगितलं होतं, मी ते करून देतो तुम्हाला म्हणून. आता ते ठीक राहिलेलं, बाकी सगळं दिलेलं आपल्याला मागेल तेवढं. धन्यवाद. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू ऑल ऑफ यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू ऑल ऑफ यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. सर्वांचं सगळ्यांनी अभिनंदन केलं, पण माझे 2 गायांचं कोण करणार अभिनंदन? थँक्यू सर, श्रीकांत बोरकर सर, अनिताताई आणि शारदा मारणे यांचं खूप खूप कौतुक आहे. आणि त्यांनी स्टडी करून आशाताईंवरती हा जो सगळा कार्यक्रम उभा केला, आणि प्रत्येक गाणं प्रत्येक वेळेला कराओके मध्ये गाणं चालू होतं, पण यांनी स्वतः ते गायलं. हा त्यांचा खूप मोठा म्हणजे गाण्याचा त्यांचा जो आवडीचा हे आहे, विषय आहे, तो त्यांनी पूर्ण स्वतःहून केला. आणि त्या खूप सुंदर गातात. आणि वक्तृत्व म्हणायला गेलं तर अशा म्हणजे
दोघांचं वक्तृत्व म्हणजे काय विचारू नका. एकमेकाला साथ आहे. अमिताताई तर विचारून झाल्याचा खूप अभ्यास आहे. तर त्यांचं खूप कौतुक. आणि आमच्या सर्व जे बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्ल्सने सगळ्यांचे जे कौतुक केलं त्यांच्यातर्फे आम्ही तुमचे खूप आभार. धन्यवाद. आणि सॉरी, कार्यक्रम संपला असं घोषित करा असं आमचे अध्यक्ष सांगते. सर्वांनी जाताना मॉक घेऊन जा. तर त्यांनी सर्वांना दर्शनासाठी निमंत्रित केलेलं आहे. छोटे आ रहे लेकिन इकडे बघा. आल्यात तुम्ही आलात. Thank you.